राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी, जै उपसंहारोनी किजेल ठी मै तीच. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणे. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सभायभ्यंतरी. महाराज, या अध्याय 7 विज्ञान योगामध्ये हा प्रवचनाचा जो महाराज टप्पा आहे ना, या टप्प्यावरती आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आणि हे ज्ञान, या गोष्टीची सांगड घालणं थोडंसं अवघड आहे. कारण माणूस विचार करतो आहे, जे ज्ञान आहे, पुराणातलं जे ज्ञान आहे किंवा या ज्या कथा आहेत, या सगळ्या कथा आपल्या रोजच्या जीवनात काय म्हणून उपयोगाच्या आहेत, त्याची गरज काय. आणि या विचारामुळे परमार्थातल्या या कथेंकडे गोष्टी रूपाने बघितलं जातं आणि सोडून दिलं जातं. तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी. ही जी सृष्टी जी निर्माण झालेली आहे प्रकृतीपासून, ती सगळी सृष्टी नष्ट करून जै उपसंहारन केजेल ठी, ज्यावेळेला मी तिचा उपसंहार करतो किंवा ती नष्ट करतो, त्यावेळेला जे शिल्लक राहतं ते तत्व मी आहे. ऐसे होय न दिसे, जे मजसी माझी असे. हा विषय बघा महाराज, जे माझ्यापासून निर्माण होतं, होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे. म्हणजे जे निर्माण होतं, जे दिसतं आणि त्यानंतर ते दिसेनासं होतं, हे मजची माझी असे. म्हणजे हे माझ्याच मुळे निर्माण होतं आणि माझ्याच मुळे संपुष्टात येतं. मी या विश्वधरी जे जैसे सूत्रे म्हणे. एका दोऱ्यात जसे मणी ओवलेले आहेत, त्याप्रमाणे ही प्रकृतीची अनेक रूपं मी या विश्वाच्या या दोऱ्यामध्ये गुंफून ठेवलेली आहेत, ओवून ठेवलेली आहे. महाराज, हा भगवंत दुसरा तिसरा कोणी नसून हा प्रत्यक्ष सृष्टीमध्ये असणारा हा संपूर्ण चराचर हा भगवंत आहे. हे संपूर्ण रूपच भगवंताचं आहे. आता महाराज, ही झाली पुराणातली एक विचार करण्याची पद्धत, या ओवींचा हा डोबळ असलेला एक अर्थ. पण महाराज मला सांगा, सामान्य माणसाला ज्यावेळेला या गोष्टी सांगितल्या जातील, जो सुशिक्षित आहे, जो शिक्षित आहे, जो कामाला जातो, जो अनेक गोष्टींचा विचार करतो, तो माणूस एक पुराणातली गोष्ट म्हणून ही गोष्ट मान्य करेल, पण ती गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेऊ शकेल काय? नाही, विचार करा महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा परमात्मा आहे, हे सगळं दिसतंय, हा परमात्मा, ही सृष्टी परमात्मा आहे, सगळे जीवन जगणारं सगळ्या गोष्टी या परमात्म्याच्या आहेत, निर्माण होत आहेत ते परमात्मा आहे, आणि संपतंय तेही परमात्मा आहे, संपून उडतं तेही परमात्माच आहे. याचा नक्की आपल्याला काय फायदा आहे? या ज्ञानाचा काय फायदा आहे? याचा काय गरज काय या ज्ञानाची आपल्याला? महाराज, प्रत्येकाच्या मनातला विचार आहे. जर हे सगळं तू ओवून ठेवलेलं आहे प्रकृतीमध्ये म्हणतोस, मग याच्यामध्ये चांगलं वाईट या दोन्ही गोष्टी कशा काय आहेत? म्हणजे हे सगळेच सज्जन असायला पाहिजे जर तू एका दोऱ्यात जो ओवून ठेवलं असशील तर. आणि सगळे मणी सारखे असतात. मग जर तू म्हणतो जर मी दोऱ्यात ओवून ठेवलेलं आहे, मीच जर परमात्मा आहे, आणि जर मी या दोऱ्यात ओवून ठेवलेलं, तर मग त्याच्यामध्ये वाईट कसे? मग जर वाईट असतील तर मग तू त्यांना निवडून बाजूला कसं केलं नाहीस? आणि वाईट जर तुझंच असेल तर मग आम्ही वाईट वागलो तर काय फरक पडतो आहे? बघा, हे तर्क आहेत,
हे वितर्क आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळेला मनामध्ये येतो सामान्य माणसाच्या, त्यावेळेला तो परमार्थाच्या या मूळ संकल्पनेपासून बाजूला जातो. आणि स्वाभाविक आहे, ज्याचा उपयोग नाही, ते मागच्या प्रवचनात पण मी सांगितलं, ज्याचा उपयोग नाही ते ज्ञान माणूस आत्मसात करायला आता तयार नाही. समोर हजारो वेगवेगळ्या विज्ञानाने गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्यात माणूस गुंतून गेला आहे, तो त्याच्यामध्येच अडकलेला आहे, त्याला त्यातून बाहेर यायचं नाही. त्याच्यापेक्षा पलीकडचं काही जग आहे म्हणून त्याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य राहिलेलं नाही. एक साधारण 32 इंचाच्या टी व्हीमध्ये आपण अख्खं विश्व स्वतःचं गुरफटून घेतो. घराला महाराज अनेक कोपरे आहेत, घराच्या अनेक जागा आहेत, घरामध्ये खिडक्या आहेत, तावदानं आहेत, त्याच्यावरती काचा आहेत, घरामध्ये अनेक तुम्ही शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, अनेक कप्पे आहेत. पण हे सगळे कप्पे तुम्ही रोजच्या रोज बघत नाही. जेवढा वेळ तुम्ही त्या 32 इंचाच्या त्या टी व्ही पुढे देता तेवढा वेळ तुम्ही या सगळ्या बाह्य गोष्टींना बघण्यासाठी तुम्ही खर्च करत नाही. तुम्हाला त्याच्यात स्वारस्य नाही. हे स्वारस्य नसल्यामुळे तुम्ही त्या गोष्टी सहजासहजी अनेक कोपरे आहेत घरातले तुमच्या, तिथे तुम्ही पायसुद्धा ठेवत नाही, कारण तुम्हाला त्याच्यात कोणतंही स्वारस्य नाही. तुम्हाला त्याचा कुठलाही आजच्या मितीला उपयोग नाही. जोपर्यंत तुम्हाला उपयोग नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीला हात लावायला जात नाही. ज्ञानाचाही कोणता उपयोग तुम्हाला नाही, परमात्म्याचा तुम्हाला तुर्तास काही त्याची गरज नाही. मग तुम्ही परमात्म्याचं ज्ञान आणि परमात्मा या दोन्ही गोष्टींना स्वतःच्या आयुष्यात एक स्थान म्हणून, केवळ नमस्कारापुरतं म्हणून इतकंच तुमचं त्याच्याबद्दलचं असलेलं स्वारस्य, याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही कर्मणूक म्हणून किंवा विरंगुळा म्हणून त्याच्याकडे आज पाहताय. परमार्थ आणि माझा भगवंत, या भगवंताचा अनुभव तो घेण्याचा जर मी प्रयत्न करत असीन तर या पंचेंद्रियाच्या या देहाला काहीतरी अर्थ आहे असं म्हणता येईल. महाराज ओवी सांगते, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभ्य अभ्यंतरी. शब्द आहे सबाह्य, अभ्यंतरी, दोन्ही शब्द वेगवेगळे. सबाह्य म्हणजे आतून बाहेरून, देहाच्या आतून बाहेरून, सृष्टीच्या आतून बाहेरून. अभ्यंतरी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, या देहाच्या आतून बाहेरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत. अंतरी शेवट, अभ्य म्हणजे सुरुवात, या सुरुवातीपासून शेवटपर्यंत देहाच्या आतून बाहेरून. हे म्या जग धरिले, हे सृष्टी मी धरून ठेवलेली आहे. कशी? सोनियाचे सुती ओविले, सोनियाचे मणी, सुवर्णाचे मणी सोन्याच्याच दोऱ्यामध्ये ओवलेले आहेत. असं मी हे विश्व, असं हे संपूर्ण जग, हे आतून बाहेरून मी धरून ठेवलेलं आहे. आतमध्ये सुद्धा मीच आहे, बाहेरही मीच आहे. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशी सूर्य जो प्रकाशू, तो मीचीच जाण. आता महाराज इथे थोडीशी पुन्हा गडबड आहे ओवीमध्ये. उदकी रसू, पाण्यामध्ये असलेला जो रस आहे, जे पाणी आहे त्याच्यामध्ये जो जीवन रस आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण सजीव जगतोय, जो वारा आहे ज्याच्यामुळे तो श्वसनाची क्रिया करतोय, त्या वाऱ्याचा जो स्पर्श आहे, शशी सूर्य जो प्रकाश देतोय, ज्याच्यामुळे अन्न उत्पन्न होतंय, ज्याच्यामुळे सजीव सृष्टी जगते, तो मीचीच जाण. पाणी मी आहे, वारा मी आहे आणि प्रकाश, या 3 गोष्टींमुळे आपण जगतो. या 3ही गोष्टी आहेत त्या मी आहे. तुम्ही जो प्राणवायू घेता तोही भगवंत आहे. ज्या प्रकाशामुळे तुमचं अन्न निर्माण होतं, सृष्टी जगते, तोही मी आहे. ज्या पाण्यामुळे तुमचं जीवन पुढे चालतं, तोही मीच आहे. आता इथे गोंधळ होतो साहेब. महाराज या सगळ्या गोष्टीला साहेबी भाषेमध्ये गोंधळ होतो. साहेबाचा इथे गोंधळ होतो. साहेब कोण? शिकलेला, सुटाबुटात जाणारा, काम करणारा, विचार करणारा,
विज्ञानाची कास धरलेला तो म्हणतो सूर्यदेव कसा. सूर्य आता एक तारा आहे. अनेक वैज्ञानिकांनी ते सिद्ध केलेलं आहे. हा तारा आहे. अनेक वायूंचा, तप्त वायूचा तो गोळा आहे. मग तो एक जर तारा असेल तर तुम्ही म्हणता तो देव आहे. हे चुकीचं नाही का? विज्ञानाने ते सिद्ध केलेलं आहे. मग तुम्ही कसं म्हणता? म्हटलं सूर्य हा तुमच्या मनात आलेला वितर्क आहे. आमचा तर्क असा आहे की सूर्य भगवंत म्हणतो त्याचा प्रकाश मी आहे, कारण त्याच्या जवळ आम्ही जाऊ शकत नाही. त्याच्याकडे जवळ गेलं तर सगळी सृष्टी नष्ट होईल. एका ठराविक अंतरावरच आम्ही राहू शकतो. त्याचं अतितप्त असणारं ते स्वरूप आम्ही जवळ जाऊन पाहू शकत नाही. त्याच्यापासून काही ठराविक अंतरावर आम्ही आहोत, ज्याच्यामुळे ही सृष्टी निर्माण होते. तो जगण्यासाठी म्हणून अन्न आमच्यासाठी निर्माण करतो, ज्याच्यामुळे आम्ही जगतो तो आमचा देव. ज्याच्यामुळे आम्ही जन्माला येतो ती माता आमची देव आहे. त्याच्या आम्ही देवाचं स्वरूप मानतो, मान्य करतो. त्या मातेला जर आम्ही देवत्व देत असू तर ज्याच्यामुळे आम्ही जगतो त्या सूर्यालासुद्धा आम्ही देवत्व बहाल केलेलं आहे. म्हणून सूर्य आमचा देव आहे, कारण तो आम्हाला जगवतो आहे. सृष्टी निर्माण करणारा आणि सृष्टी जगवणारा म्हणून सूर्य आमचा देव आहे. भगवंताला उघड्या डोळ्याने जवळ जाऊन पाहणं शक्य नाही. सूर्य आम्हाला दिसतो, पण एक ठराविक काळाच्यासाठी. त्याला आम्ही नमस्कार करतो. त्याच्यामुळे आम्ही उत्तम जीवन जगू शकतो, म्हणून आमचा तो देव आहे. तुम्ही त्याला तारा म्हणा, तुम्ही त्याला अनेक ताऱ्यांच्या त्या शृंखलेमधला एक तारा म्हणा, आकाशगंगेतला मध्यभागी असलेला तारा म्हणा, पण ही आकाशगंगा आहे. त्याच्याभोवती ग्रह फिरत आहेत, सूर्याभोवती ग्रह फिरत आहेत. पण ही आकाशगंगासुद्धा कोणाभोवती तरी फिरते आहे. हे आत्ता शास्त्रज्ञांना समजलं आहे. ही आकाशगंगासुद्धा कोणाभोवती तरी फिरते आहे. ते ब्लॅक होल, त्या शक्तीचं अजून गणित शास्त्रज्ञांना उलगडलेलं महाराज नाही आहे. बरं, परमात्मा जर तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याला मान्यता द्याल का हो? आला समजा तुमच्या समोर परमात्मा, देव तुमच्या समोर येऊन उभा राहिला, तुम्ही मान्यता द्याल का त्याला? तो म्हणला मी देव आहे. देवाला बघण्याची तुमची मानसिकता काय? गळ्यामध्ये भरपूर सोन्याचं घातलेलं, वरती मुकुट कमरेवर आहात, कारण ते दृश्य स्वरूप आपल्याला ज्ञात आहे. आजपर्यंत आपण त्या दृश्य स्वरूपातच त्या भगवंताला बघतोय, किंवा तशीच भगवंताची मूर्ती असते असंच आपल्याला माहिती आहे. पण त्याच रूपामध्ये भगवंत आला तर हा भगवंत आहे. तरी आपण त्याला प्रश्न विचारू, तू बहुरूपी आहेस का? बहुरूपी आहेस का बाबा तू? नाही म्हणलं मी देव आहे. हो का? मग तू देव असशील तर मग अमुक करून दाखव, आकाशात उडून दाखव, अमुक निर्माण करून दाखव, भरपूर मला सोनं दे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज, या गोष्टी सहजासहजी परमात्मा जरी समोर आला तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. ही संकल्पना महाराज आपल्या डोक्यामध्ये फिट आहे. एकदम आपण ठामपणे त्या संकल्पनेवर आधारित आहोत की परमात्मा हा निराकार आहे, निर्गुण आहे, शक्ती आहे, अस्तित्व त्याचं नाही. इथे भगवंत म्हणतायत की तो प्रकाश तो मी आहे, तो प्राणवायू मी आहे, ते पाणी ज्याच्यात जीवनरस आहे ते मी आहे. बघा महाराज, एका ठिकाणी प्रत्यक्ष परमात्म्याचं तुम्हाला सगुण रूपाचं दर्शन झालं तर तुम्ही त्याला मान्यता देणार नाही. तुम्ही त्याचीसुद्धा परीक्षा घ्याल, कारण ती दृष्टी तुमच्याकडे, त्या भगवंताकडे बघण्याची दृष्टी तुमच्याकडे नाही महाराज. अर्जुनाला पण ते रूप दाखवलं, पण ते रूप बघण्याच्या आधी अर्जुनाने भगवंताला सांगितलं, तुला असं वाटत असेल की मी त्या योग्यतेचा आहे तर मला ते रूप दाखव आणि ते रूप बघण्याची पात्रता मला दे, ती दिव्य दृष्टी मला दे. बघा, सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. तुमची पात्रता नाही तर तुम्हाला भगवंत दिसणार नाही. जरी भगवंत समोर आला तरी तुम्ही ओळखू शकणार नाही. आणि भगवंत का त्याच रूपात येईल?
भगवंत का बुटात येऊ शकत नाही? भगवंत का एखाद्या प्राण्याच्या रूपात येऊ शकत नाही? भगवंत का एका निर्जीव वस्तूमध्ये असू शकत नाही? जर तो निर्जीव दगडामध्ये आहे तर मग तो तुमच्या खुर्चीमध्ये, दरवाजामध्ये, घरामध्ये, जमिनीमध्ये, मातीमध्ये, कणाकणामध्ये तो कुठेही असू शकतो. जर तो असू शकतो हे जर मान्यता पावलेलं जर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तर आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. महाराज, ही ओवी आहे ना, या ओवीच्या मध्ये काही अर्थ अत्यंत ढोबळ असले तरी त्याचा जो गहन अर्थ आहे ना महाराज, ओवी ओलांडून महाराज जाऊ नका. ओवी तुम्हाला समजून घेण्याच्या ऐवजी, अनेक लोक म्हणतात आम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे. मला एक महाभाग म्हणाला, महाराज तुमची ओवी, म्हटलं माझी ओवी पाठच नाही आहे. म्हटलं ज्ञानेश्वरी पाठच नाही. म्हणले का? तुमची ज्ञानेश्वरी पाठ नाही? म्हणले नाही. म्हटलं का? अहो काय होतं आहे माहिती आहे का? म्हटलं दरवेळेला मी ती ओवी वाचतो मला ती नवीनच वाटते. म्हणजे अहो गेल्या वेळेला वाचलेली ओवीचा अर्थ एक लागलेला असतो, परत ओवी वाचली की त्याच्यापेक्षा आणखीन पुढचा अर्थ लागतो, परत एकदा ओवी वाचली की परत पुढचा अर्थ लागतो. असं वाटतं दरवेळेला मी ज्ञानेश्वरी वाचतोय ती नवीन आहे. प्रत्येक अध्याय मी वाचताना तुम्हाला नवीनच वाटतो. महाराज म्हणले असं कसं? म्हणलं त्याचं कारण आहे. समुद्रामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा माणूस पाण्यामध्ये उतरतो, पाण्याच्या आतमध्ये जातो, काही ठराविक अंतरावर गेल्यानंतर समुद्राच्या आत त्याला बाहेर यावंच लागतं, कारण तो तिथे तग धरू शकत नाही, इतकं त्याच्यावरती तो दबाव असतो त्या पाण्याचा. पहिल्यांदा ज्या वेळेला आतमध्ये समुद्रामध्ये माणूस एखादा जातो त्या ठराविक अंतरावर जातो, ती आतली सृष्टी बघतो, त्याला कुतूहलता आहे अजून खाली जाण्याची. पुढच्या वेळेला उडी मारतो, अजून खाली जातो, अजून ते वेगवेगळं त्यातलं बघतो. आता म्हणजे डिस्कवरी चॅनल वगैरे त्याच्यावर बघतो, अनेक आतमधली वेगवेगळ्या प्रजातींची ते असलेले छोटे छोटे ते मासे, त्या जलपर्णी, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघतो. ते गोताखोर तेवढ्या खाली गेलेले आहेत. तसे संत ज्यावेळेला त्या ओवीमध्ये, या परमार्थाच्या या समुद्रामध्ये, त्या ओवीमध्ये एका ठिकाणी जातात, ज्या त्या ओवीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, ते पहिल्यांदा एका ठराविक उंचीपर्यंतच खोलवर विचार करू शकतात. पुन्हा दुसऱ्यांदा ती ओवी वाचली का पुन्हा त्याच्यापेक्षा खोलवर विचार होतो, त्याच्यानंतर खोलवर, ह्याचा तळ कधीही सापडत नाही. जसा त्या समुद्राचा तळ सापडत नाही, तसंच या परमार्थातल्या, या ज्ञानेश्वरीतल्या या ओवींचा तळ, अर्थाचा तळ सापडणं मुश्किल आहे महाराज. पण ज्ञानेश्वरी पाठ काय करायची महाराज? प्रत्येक ओवी वाचली की पुन्हा नवीन विचारच महाराज वेगळा आहे. घ्या पुढचा विचार घ्या. पुढचं जे घेतलेलं आहे की या सगळ्या प्रकाशांमध्ये मी आहे, प्राणवायूमध्ये मी आहे, या स्पर्शामध्ये सूर्याचा जो प्रकाशाचा स्पर्श होतो हा सुद्धा मी आहे. महाराज वेगवेगळे विषयाला जोडता येतील. आता या सगळ्या रूपांमध्ये भगवंत आहे. एक कथा आपल्याला माहिती आहे. कथा आहे, उकळीला भगवंताला बांधलं होतं यशोदेने. अनेक तक्रारी आल्या, अनेक गवळणींनी सांगितलं की हा दही चोरतो. स्वतःच्याच घरातलं दही ज्यावेळेला चोरताना त्या यशोदेने बघितलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला हाताला धरून आणलं आणि त्या उकळीला बांधलं. आता यशोदा बांधू शकत नव्हती. 2 बोटाची दोरी कायम प्रत्येक वेळेला कमी पडायची, दुसरी दोरी आणली तरी ती कमी पडायची. त्याचं कारण आहे महाराज, अनेक वेगवेगळ्या कीर्तनकारांनी याचं कारण दिलं आहे, उत्तर दिलं आहे. ती बांधू शकत नाही, कारण निराकार निर्गुण असलेला तो भगवंत कुठल्याही बंधनात बांधता येत नाही. सूर्याला बांधता येत नाही, सूर्यप्रकाशाला बांधता येत नाही, प्राणवायूला बांधता येत नाही, या वातावरणाला बांधता येत नाही, पाण्याला सुद्धा बांधता येत नाही.
पृथ्वीवरच्या तमाम असलेल्या समुद्रातल्या पाण्याला बांध घालता येत नाही, घालणं शक्य नाही. सूर्याला बांध घालणं शक्य नाही, प्रकाशाला त्याच्या बांध घालणं शक्य नाही. तो आसमंतात त्रैलोक्यात तो प्रकाश जाणार आहे. या प्राणवायूला बांधता येणं शक्य नाही, तो संपूर्ण या वातावरणात पसरलेला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज, तसाच भगवंत त्या उखळीला बांधता येत नाही सगुण रूपात असलेला तो भगवंत यशोदेला बांधता आला नाही महाराज. भगवंतानी यशोदेची ती तळमळ बघितली. भक्त आहे ना शेवटला, यशोदा ही भक्त रूपात आहे. आई जरी रूपात असली, सगुणामध्ये जरी भगवंत असला तरी यशोदा ही भक्त रूपात आहे. त्या भक्ताची कळवळ, थांब म्हणला, माते तू फक्त दोरी धर, गाठ मी मारतो. भगवंतानी स्वतःला महाराज बांधून घेतलेले त्या उखळीला. त्या उखळीला बांधल्यानंतर यशोदेला आनंद झाला आहे, भक्ताला आनंद झाला आहे. मी परमात्म्याला बांधलं, मी श्रीकृष्णाला बांधलं. तुम्हाला आम्हाला ज्यावेळेला ओवी आपण वाचतो, ज्यावेळेला ओवीचा अर्थ समजतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं आपल्याला सगळं समजलं, आपण ज्ञानेश्वरी बांधली. ज्ञानेश्वरीचं सगळं नाही महाराज. ज्ञानेश्वरीचा अर्थ, ज्ञानेश्वरीची ओवी एका माणसाच्या विचारांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. तिचा विचार तुम्ही करून एका ठराविक विचारापर्यंत त्या ओवीला बांधताच तुम्हाला येणार नाही. भगवंताची इच्छा म्हणून ती तुम्हाला बांधली गेली, तुम्हाला ते समजलं, इथपत ठीक आहे. तसं उखळीला त्या भगवंताला बांधलं. उखळीला बांधल्यानंतर उखळ्याने विचारलं, अहो भगवंत, तू तर लोणी खात होतास ना, तुला बांधलं ठीक आहे, मला का बांधलं? तू मला का बांधलंस? तू लोणी खात होतास, मला का बांधलंस? भगवंत म्हणला, अरे बाबा, तू लोणी खात नव्हतास ना, मग मी तुझ्यावर चढून ज्यावेळेला लोणी खात होतो त्यावेळेला ते लोणी काही अंशी तुझ्या मुखात पण पडलं ना, त्यावेळेला तुला आनंद वाटला ना. त्यावेळेला भगवंताचा प्रसाद म्हणून, परमात्म्याचा प्रसाद म्हणून ग्रहण केलास ना, मग त्या पापात तू सुद्धा भागीदार नाही का रे? मग मी बांधलो गेलो ना, म्हणले तू सुद्धा बांधला गेलास. आता हा झाला एक कथेचा महाराज भाग, पौराणिक कथेचा भाग. लोक असतील, आनंद मानतील, पण तत्त्वज्ञान साहेबी पेशाची माणसं जी या तर्काला, या प्रमाणाला पुराणातली गोष्टी म्हणून सोडून देतील, त्या माणसांचा विचार असतो, महाराज याचा उपयोग काय? ठीक आहे, तुम्ही गोष्ट सांगितली, श्रीकृष्णाला उखळीला बांधला, सगळी गोष्ट बरोबर आहे. उखळीने सांगितलं भगवंताला, भगवंताने उखळीला उत्तर दिलं, तुझ्यामुळे मी लोणी चोरलं, तूही त्याला तितकाच जबाबदार. महाराजाचा उपयोग काय? महाराजाचा उपयोग असा आहे, विविध विचार आहेत, विचाराची सांगड सद्य जीवनाशी घालण्यामध्येच खरी मजा आहे. तुम्हाला उखळाला बांधलेलं भगवंतानी हा भाग एक झाला. दुर्जनाने तुम्हाला बांधलं, दुर्जनाने तुम्हाला बांधलं, किंवा तुम्ही दुर्जनाला स्वतःजवळ बांधून ठेवलंत, त्याच्या पापाचे भागीदार पण महाराज तुम्ही नाही का? तुम्ही कितीही सज्जन असलात, उखळ कितीही सज्जन असला, तरी भगवंताच्या साठी तो एक साधन रूपाने आहे. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या वाईट गोष्टीला साधन रूपाने मदत करता, जरी ती गोष्ट तुम्ही करत नसलात तरी त्या पापाचे भागीदार महाराज तुम्ही आहात. मग ती गोष्ट कोणतीही असो, एखाद्या करवी जरी तुम्ही करून घेतलं, एखाद्या करवी जरी तुम्ही वाईट कर्म करतोय म्हटल्यानंतर तुम्ही गप्प बसलात, तर त्याला पापाला सुद्धा तुम्ही महाराज भागीदार आहात. एखादी मुलगी ज्यावेळेला तोकडे कपडे घालून बाजारात जाते, तिच्याकडे त्या वासनेनी नजरा वळतात, दुसऱ्याच्या मनातल्या वाईट विचारांना उन्मत्त करण्याचं काम तिचे ते तोकडे कपडे करतात. त्या शरीराचं प्रदर्शन
त्या मनातल्या वाईट विचारांना प्रवृत्त करण्याचं, उन्मत्त करण्याचं काम ते करतं. त्याच्या मनातून तो पाप भोगत असतो. उपभोगाची नजर त्याच्यात येते. याला कारण ज्यावेळेला ते शरीर आहे त्यावेळेला ती पापाची तेवढीच भागीदार आहे जेवढं त्याच्या मनाने पाप भोगले, त्याच्या डोळ्यांनी ते पाप भोगले, ज्याचं निर्माण तुझ्यामुळे झालं आहे. जर पुढच्या जन्मात तू कुष्ठरोगी म्हणून किंवा अंगावर कोड उठलेलं जर शरीर घेऊन जन्माला आलीस तर भगवंताचा दोष तो काय? महाराज कर्मबंध आहे ना. तुमच्यामुळे घडणारं पापसुद्धा तुम्हाला कर्मबंधात अडकवते आणि तुम्हाला इथे ते भोग भोगण्यासाठी पुन्हा यावं लागतं ना महाराज. इतकं सोपं आहे का महाराज? म्हणून महाराज म्हणतो उकळीला बांधलं भगवंताला, भगवंताने जरी बांधलं असेल तर तो आहे, तर तुझ्या तंग कपड्यापासून निर्माण झालेलं पाप हे तुलासुद्धा महाराज भोगायचं आहे. अशी कितीतरी पापं महाराज तुम्ही या सद्य जीवनात विचार करा. मी जगतोय आणि जगत असताना कितीतरी गोष्टी, माझ्या मुलांच्या चुका मी पदरात घालतोय, पाप आहे महाराज. माझा मुलगा आहे म्हणून मग जे चूक जर माझ्या पदरात मी घेणार असेन तर माझ्यासारखा मूर्ख जगातला कोणी नाही. महाराज या सगळ्या गोष्टी आहेत ना प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीशी संबंधित आहेत. पुण्य आणि पाप हे वेगवेगळं महाराज करताना अस्पष्ट अशी एक रेष आहे. प्रत्येक कर्माला परमार्थाची जोड दिल्याशिवाय तुम्हाला विचार करताच येणार नाही. माझ्या कृतीमुळे एखादा जर खड्ड्यात जाणार असेल, एखाद्याचं नुकसान होणार असेल तर ती कृती भगवंताच्या परमार्थाच्या नियमानुसार योग्य कशी? ती जी मी करत नसलो तरी मला समजतंय ते चुकीचं आहे, तर त्याला नकार देणं हे माझं कर्तव्य आहे. ते जर मी करायला चुकलो तर मी तेवढाच त्या पापाला भागीदार नाही का महाराज? एक तर बघा आता महाराज ह्या सगळ्या गोष्टी आणि याच्या पुढची जी एक आहे ती एक घेऊया आपण ओवी. मग आपल्याला पुढचा छान आणखीन एक तैसाचे नैसर्गिकू शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रो. ह्या पृथ्वीच्या ठाई असणारा एक गंध आहे, या मातीचा एक गंध आहे. तो गंध ज्यावेळेला पाऊस पडतो, पहिल्या पावसामध्ये तो मातीचा गंध येतो, तो मनाला हुरळून टाकतो. भगवंत म्हणला तो मी आहे. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा गंध, तो सुवास, तो म्हटला मी आहे. प्रत्येकाचं मन हुरळून जाणारा तो शुद्ध नैसर्गिक असा गंध हा मी आहे. या गगनामध्ये असणारा ओंकार जे मी बोलतोय, जे महाराज तुम्ही ऐकताय, हा येणारा नाद, हा येणारा ध्वनी, तुमच्या कानाने ऐकणारा हा तुमचा स्वर प्रत्यक्ष माझ्या मुखातून येत असला तरी भगवंत म्हणतो या सृष्टीमध्ये अवतरणारा प्रत्येक नाद, प्रत्येक शब्द, प्रत्येक झंकार, प्रत्येक आवाज हा मी आहे. माझ्याशिवाय हा नाद, हा झंकार, हा स्वर उत्पन्नच होऊ शकत नाही. तो मी आहे. फार सुंदर ओवी आहे महाराज. महाराज थोडंसं यावेळेला वेळेचं बंधन पाळतो. प्रवचन ऐकत राहा महाराज. अनेक आपले मित्र असतील तर त्यांनाही पाठवा. पुढच्या प्रवचनापर्यंत थांबतो महाराज. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.